विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना योग्य उद्देश ठेवणं गरजेचं आहे। ज्या उद्देशानं आपण शिक्षण घेतो तो उद्देशच आपल्याला यशाकडे घेऊन जातो, असं प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले यांनी केलं। ते विद्यापीठातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभावेळी बोलत होते। यावेळी त्यांनी विद्यापीठातील अभ्यासक्रमाविषयी, संशोधन क्षेत्रातील प्रगतीविषयी माहिती दिली। विद्यापीठातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंबद्दल सांगितलं। परदेशी विद्यापीठ व उद्योग क्षेत्राशी घोडावत विद्यापीठानं सामंजस्य करार केले आहेत। त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आल्याचं सांगताना विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास व रोजगार निर्मितीवर भर देण्यात आल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलं। या प्रसंगी विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व पालकांचं स्वागत करताना विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी आम्ही घेत असल्याची ग्वाही दिली। पालकांनी आपल्या मुलांवर गुंतवणूक करण्याचा सल्ला देताना त्यांनी विद्यार्थ्यांनाही आईवडिलांच्या कष्टाला विसरू नये असं मोलाचं मार्गदर्शन केलं। शिक्षकांचा आदर, सकारात्मक दृष्टिकोन, उत्तम श्रोते होणं, सातत्यानं नव्यानं शिकण्याची वृत्ती अंगीकारल्यास यश प्राप्ती होते। विद्यार्थ्यांना विद्यापीठानं उत्तम सोयी सुविधा दिल्या आहेत, त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला। डीन डॉक्टर व्ही कुलकर्णी यांनी विद्यापीठातील वार्षिक शैक्षणिक उपक्रमांविषयी माहिती दिली। तसेच परीक्षा नियंत्रक डॉक्टर NK पाटील यांनी विद्यापीठातील परीक्षा पद्धती व नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक यांचे आभार मानले, तर सूत्रसंचालन सोहम तिवडे यांनी केलं। यावेळी डीन डॉक्टर उत्तम जाधव, डॉक्टर योगेश्वरी गिरी, प्राध्यापक संजय कुमार इंगळे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।